मैं रोशनी खानदे जनरल न्यूज 24 में आप सबका स्वागत व इस्तकबाल करती हूँ। चैनल के चीफ एडिटर असलम खान की रिपोर्ट। पाचोरा में अंतर्राष्ट्रीय अल्पसंख्यक दिन के अवसर पर मौलाना आजाद विचार मंच की ओर से शिक्षण, आरक्षण और संरक्षण के मुद्दों पर मुस्लिम समाज की कुछ प्रमुख मांगों का निवेदन नायब तहसीलदार बीडी पाटिल के माध्यम से प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को दिया गया। इस समय सामाजिक कार्यकर्ता खलील देशमुख, बशीर खान, रसूल शेख, अनीस खान, रंजीत पाटिल, सत्तार पिंजारी, वसीम बागवान, साजिद कुरैशी, फहीम शेख, मतीन बागवान, मुनीर खान, अज्जू बागवान और विभिन्न सामाजिक और राजनीतिक संगठन मौजूद थी। ही तारीख असल्या कारणाने आजचा दिवस हा राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस म्हणून देशभर साजरा होत आहे। या दिवसाच्या निमित्ताने शासनाचं, राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही अल्पसंख्याक समाजाच्या वतीने निवेदनाची प्रत माननीय तहसीलदार यांच्या सुपूर्द केलेली आहे। त्यामध्ये अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिम समाजातील लोकांना 5% आरक्षणाची जी 1917 साली घोषणा झालेली होती तिची अंमलबजावणी व्हावी ही प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे। शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या संदर्भामध्ये सरकारने अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावं यासाठीची मागणी आहे। अशा बऱ्याच महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सुपूर्द केलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची त्याची जबाबदारी आहे। या ठिकाणी आलेले सर्व अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक समाजाविषयी प्रेम असणारे जे समाज आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस असल्याने पूर्ण जगभरात आणि विशेषतः पूर्ण देशात अल्पसंख्याक मायनॉरिटी दिवस आज साजरा होतो आहे। याचा मागचा उद्देश आहे की मायनॉरिटीजचे जे अधिकार आहेत, त्यांना दिलेले जे अधिकार आहेत, घटनेने जे दिलेले अधिकार आहेत ते अबाधित राहो आणि त्यांना न्याय देण्यात यावं। याच संदर्भात आम्ही मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने आणि शहरातील सर्व प्रमुख व्यक्तींच्या सोबत आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसोबत आज एक निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षणाची, रोजगारामध्ये आरक्षणाची खूप गरज आहे आणि ती गरज लक्षात घेता मुसलमानांना आणि खास करून अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावं। संरक्षणाच्या बाबतीतही या देशात मुस्लिमांचं संरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे अलीकडच्या काळात। तर आमची सर्व लोकांची ही मागणी आहे की अल्पसंख्याक दिवस हा आपण फक्त कागदावर साजरा न करता मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक असतील आणि बाकीचे जितके अल्पसंख्याक धर्म असतील त्यांना समानतेने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार सर्वांना देण्यात यावा। धन्यवाद। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।